तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये एक असं शहर आहे ज्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते शहर आहे आपलं पुणे. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट असं का बरं म्हणतात. तर मग मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न जो मला स्वतःला सुद्धा पडला की पुण्याला हे टायटल नेमकं कसं मिळालं आणि खरंच पुण्यामध्ये असं काय स्पेशल आहे की त्याची तुलना थेट ऑक्सफोर्ड सारख्या जागेशी झाली. तर याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्याची शिक्षण व्यवस्था. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं सुद्धा म्हटलं जातं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण पुण्यामध्ये शेकडो कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट आहेत जिथे संपूर्ण भारतभरातून आणि परदेशातून सुद्धा विद्यार्थी शिकायला येतात. यामध्ये विशेषतः प्रसिद्ध आहेत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, फर्ग्युसन कॉलेज आणि सिम्बायोसिस कॉलेज. पुण्याला स्टुडंट सिटी असं सुद्धा म्हणतात, कारण इथे हजारो नाही तर लाखो विद्यार्थी राहतात. हॉटेल्स, पीजी, कॅफेज, लायब्ररीज आणि स्टुडंट कल्चरमुळे पुण्याचं वातावरण पूर्णपणे स्टुडंट सेंटर्ड बनलंय. खरे तर पुण्याचा शिक्षणाशी संबंध हा फार जुना आहे. ब्रिटिश काळात सुद्धा पुणे हा एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीसाठी खूप जास्त प्रसिद्ध होता. हळूहळू इथे अनेक कॉलेजेस सुरू झाले आणि पुणे हा एक एज्युकेशनल हब बनला आणि त्यामुळेच पुणे हे आज फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये एज्युकेशनल हब म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याचमुळे पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट हा टायटल मिळाला. तुम्हाला पुण्याबद्दल फॅक्ट माहिती होता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.